लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं. मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवला. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. मागच्या मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जो रखडलेला होता, अखेर राज्यातील 52 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज मंगळवारपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आताच 5 मिनिटांपूर्वी महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून 4,300 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यांच्या सर्वांच्या खात्यावरती आज जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. पुढील एका तासांच्या आतमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये मार्च महिन्याचे मिळून जातील, अशा प्रकारचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढे मोबाईल हातात धरून तुम्ही तयार राहायचं आहे. सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन आता दाबण्यात आले आणि तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता एकत्र सरकारने का दिलेला नाही, यावरती कालच एका कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, आमच्याकडे निधी या ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा होता. त्याचं कारण म्हणजे देशामध्ये सगळीकडे महागाई सुरू आहे. तुम्हाला पण माहित आहे, लोकांना गॅस लवकर मिळत नाही, पेट्रोलसाठी लोकांना त्रास होतोय. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तिकडे पैसे खर्च झाले नाही. फक्त एकाच महिन्याचा 1500 रुपयांचा फेब्रुवारीचा निधी तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये वाटलेला होता. अखेर सरकारच्या माध्यमातून आज मंगळवार 7 एप्रिल रोजी राज्यातील 52 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. कालच एकनाथ शिंदे साहेबांनी आता गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींची जी 14 जिल्ह्यांची यादी आहे, तर ती आता बँकांना देऊन टाकली होती आणि बँकांना सांगितलं होतं की त्यांच्या हक्काचे 1500 रुपये या ठिकाणी मार्च महिन्याचे देऊन टाका, कारण आधीच आपण लेट केलेलं आहे. मार्च महिना उलटून गेला. त्या ठिकाणी आता एप्रिल महिन्याचे सुद्धा 5-7 दिवस या ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे ज्या त्या महिन्यांचा लाभ ज्या त्या महिन्यात दिला पाहिजे. आता उशीर झालाय तरी पण पटकन त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे देऊन टाका, अशा प्रकारची सूचना आल्यानंतर महिलांच्या खात्यावरती आता हे 1500 रुपये मिळायला सुरुवात झाली आहे. आता मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की कुठे कुठे पैशांचं वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे. तर बघा, या ठिकाणी 14 जिल्ह्यातील ज्या गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, ज्या महिला KYC प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, त्या सर्व महिलांच्या खात्यावरती आता हे 1500 रुपये मार्च महिन्याचे देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला वाटत असेल की फेब्रुवारी महिन्याचे 1500 आम्हाला मिळाले म्हणल्यावर मार्चचे सुद्धा सर्वांना सरसकट मिळतील. बघा, सरकारच्या माध्यमातून सरसकट हा शब्द फेब्रुवारी महिन्यासाठी होता, परंतु मार्च महिन्यासाठी सरसकट हा शब्द सरकारच्या माध्यमातून काढून टाकण्यात आला. मग सरसकट हा शब्द काढून टाकल्यानंतर महिलांना पैशांचं वितरणासाठी मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ लागला आणि त्यामुळे अनेक महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता व्हायचं बंद झालेलं आहे. अनेक महिलांना प्रॉब्लेम येऊ लागलाय. मग आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होऊ लागले? लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून आता सकाळीच DBTचं बटन दाबण्यात आलं. लक्षात ठेवा, DBTचं बटन ज्यावेळी दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होत असतं आणि तशा प्रकारे महिलांना मेसेज यायला सुरुवात झाल्या. 1500 रुपये मार्च महिन्याचे जमा व्हायला सुरुवात झाल्या. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, नेमकं आज त्या ठिकाणी मंगळवारी कोणाकोणाला वगळून पैसे मिळणार आहेत, तुम्हाला किती वाजता बँकेच्या खात्यामध्ये पैसे येतील, ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता समजावून सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर करता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आता मिळाले असतील, जर करता तुम्ही KYC पूर्ण केले असेल आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडले असेल, तर आज मंगळवार आहे आणि या ठिकाणी 7 एप्रिल आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत, ही सर्व काही माहिती 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही आता बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता 3 याद्या लावण्यात आल्या आहेत. बघा,
3 याद्या कोणकोणत्या? पहिली यादी अशी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा हप्ता मिळालेल्या लाडक्या बहिणींची आता यादी मार्च महिन्यासाठी लावण्यात आल्या. दुसरी यादी लावण्यात आल्या ती म्हणजे अपात्र महिलांची यादी. आणि तिसरी यादी लावण्यात आल्या KYC करून पण अनेक लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी येणं झालेत, त्यांची यादी लावण्यात आल्या. बघा, सरकारच्या माध्यमातून 3 याद्या लावण्यात आलेत. यामधून जवळपास आता 18 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. लाडक्या बहिणींनो, आज हा त्या ठिकाणी मंगळवार आहे, 7 एप्रिल आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एकाच दिवशी पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. लक्षात ठेवा, उद्या बुधवार आहे आणि उद्या बुधवारपासून पुढील त्या ठिकाणी 25 दिवस म्हणजे जवळपास एप्रिल महिना कोणत्याही लाडक्या बहिणींना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी खात्यावरती येणार नाही. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी काय येणार नाही? त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता पोटनिवडणूक आता बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी पैशांचं वितरण, पोटनिवडणूक आता या ठिकाणी लागल्याने कोणाला सुद्धा पैशांचं वितरण होणार नाही. कारण तुम्हाला माहित आहे, गेल्या 2-3 महिन्यांच्या पाठीमागे लाडकी अजितदादा विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं, तर ते बारामतीचे होते. तर त्या बारामतीमध्ये निवडणुका लागल्याने आता पुढच्या 1 महिन्यापर्यंत पैशांचं वितरण होणार नाही. त्यामुळे आजच्या आज मंगळवारी पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये करून टाकण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आता या ठिकाणी आले आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता जे चेक आहे तर त्या चेकवर या ठिकाणी सही करण्यात आल्या आणि सही करून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आता सरकारच्या माध्यमातून येत असल्याचं पाहायला मिळतंय. चला तर मग आता सुरुवात करूया. लाडक्या बहिणींच्या थेट बँकेच्या खात्यावरती पैसे आज कोणाला मिळणार आहेत? तुम्ही फक्त 2 मिनिटे मोबाईलमध्ये बघून राहा, तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे, कोणत्या नियमानुसार तुम्ही या ठिकाणी पास होताय का? जर तुम्ही पास झाला तर आणि तरच तुम्हाला पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया की पहिल्या नियमानुसार कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र करण्यात येणार आहेत. बघा, पहिला नियम त्या लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालाय. मग त्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार का? त्यानंतर दुसरा नियम असा लावण्यात आलाय, ज्या लाडक्या बहिणींनी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात खातं उघडलंय त्यांच्यासाठी दुसरा नियम कडक आहे. तिसरा नियम लावण्यात आलाय ते म्हणजे KYC केल्या त्यांना लावण्यात आलाय, KYC न केल्या त्यांना सुद्धा लावण्यात आलाय. आणि चौथा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय ज्यांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जवळपास 20 ते 22 हप्ते या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय. हे सर्व नियम या ठिकाणी आपण सविस्तरपणे एका पाठोपाठ एक बघणार आहोत. त्यानंतर आज मंगळवारी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणाला वगळण्यात येणार आहे, सर्व काही माहिती तुम्हाला सांगणार आहे. 1 दिवस आज वाटपाचा आहे, त्यामुळे सर्वांनी आता 1500 रुपये कोणाला मिळणार आहेत लक्षपूर्वक बघा. लाडक्या बहिणींसाठी आता हे नियम का लावले स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. बघा, आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं, एकनाथ शिंदे साहेब काल एका कार्यक्रमानिमित्त बोलत असताना या ठिकाणी पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा विचारण्यात आला, तुम्ही तर या ठिकाणी फेब्रुवारी मार्च महिन्याचे एकत्र 3000 रुपये देतो बोलला, शब्द का पाळला नाही? कारण तुम्ही तर शब्द पाळणारी माणसं आहोत, भावाचा शब्द पक्का असता असं या ठिकाणी बोलता, परंतु का शब्द पाळला नाही? तर याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिले पुढे तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन ऐकायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना असा विचारण्यात आला, KYC अनेक लाडक्या बहिणी केल्या तरी पण त्यांना या ठिकाणी हप्ते थांबलेले आहेत. तुमच्या सुद्धा मावशी, काकी, आत्या, शेजारीन वगैरे त्यांना KYC करून पण पैसे मिळाले नसतील तर त्यांना विनंती अर्ज कसा करायचा एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलंय हे सुद्धा ऐकायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आता लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. त्याचं कारण म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, सरकारने या ठिकाणी आता स्पष्टपणे म्हणलेलं आहे, फक्त पिवळ्या व केशरी रेशनदार महिलांनाच इथून पुढे हप्ता येईल. तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आज मंगळवारी 7 एप्रिल रोजी जमा करण्यात येणार आहे. जर करता तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं नसेल, जर करता तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघू नका, कारण तुम्हाला पैशांचं वितरण होणार नाही आहे. फक्त पिवळे व केशरी रेशनधारक महिला म्हणजे गोरगरीब महिला आहेत
सरकार काय म्हणतंय? पिवळे व केशरी रेशनधारक महिला ज्या आहेत, ज्या कशा आहेत तर त्या गोरगरीब महिला आहेत ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, म्हणून त्यांना आम्ही पैसे या ठिकाणी पाठवत असतो आणि त्यासाठी एक कागदपत्र तपासलं जातं, ते म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार आहे, कोणाकोणाला वगळून पैशांचं वितरण होणार आहे, सर्व काही अपडेट अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे सांगण्यात आले आहे. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या बँकेतील सर्व महिलांना आज पैशांचं वितरण तुम्हाला पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये होणार आहे. सरकारच्या माध्यमातून ज्या 14 जिल्ह्यांची यादी या बँकांना देण्यात आल्या, त्या बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आता पुढच्या प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये वाटप होईल. म्हणजे आता बँका उघडलेत आणि या ठिकाणी पुढच्या 1 तासाला पैसे कुणाला पण येतील. म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून आता 5-5 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत. पहिला गट वाटप होईल सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, दुसरा गट वाटप होईल दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, तिसरा गट वाटप होईल संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. असं 3 गटात आज मंगळवारी 7 एप्रिल रोजी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे. आता आपण लाडक्या बहिणींना पाहूया टप्प्याटप्प्याने. आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार, कोणाला होणार नाही, केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार का, सर्व माहिती अगदी पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्या 3 याद्या जाहीर करण्यात आलेत, पहिली यादी अपात्र यादी, दुसरी यादी पात्र यादी आणि तिसरी यादी ज्या लाडक्या बहिणी केवायसी केले त्यांच्यासाठी आणि ज्यांनी आता केवायसी झालेली नाही, त्यांचे हप्ते तटलेले आहे त्यांच्यासाठी. हे झाल्यानंतर आपण लगेचच कोणत्या नियमानुसार तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे हे सुद्धा झटपटपणे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना सांगणार आहे. फक्त तुम्ही काय करायचं, व्हिडिओमध्ये बनून राहायचं आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय उद्यापासून पोटनिवडणुकीची तयारी असल्याने पुढचा 1 महिना म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 25 तारखेपर्यंत अजिबात पैशांचं वितरण होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर मार्च महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आजच्या आज पाहिजे असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण सुरू करण्यात आले आणि तुम्हाला नेमकं किती वाजता पैसे येणार याची माहिती 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय केवायसी तुम्ही केल्या, परंतु केवायसी केलेल्या सर्वच महिलांना आज पैशांचं वितरण होणार नाही. कारण अनेक महिलांनी काय केले, त्यांच्या वडिलांचं उत्पन्न या ठिकाणी कमी दाखवून वडिलांची केवायसी या ठिकाणी केल्या. सरकारने काय सांगितलं होतं, वडिलांची तर केवायसी करा किंवा आपल्या पतीची तर केवायसी करा. मग लाडक्या बहिणींनी काय केले, उत्पन्नाचा खोटा दाखला काढून या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांची केवायसी केल्याची माहिती समोर आली आहे. अशा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर बघा, आता दुसरा लाडक्या बहिणींसाठी कडक नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला. यामध्ये जवळपास आता 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत. तुम्ही म्हणाल की 13 लाख लाडक्या बहिणी का अपात्र करण्यात आलेत, तर बघा, सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आले, तुम्ही जर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ता घेतला असेल आणि त्यानंतर 2026ची बँकांची केवायसी केली नसेल, लक्षात ठेवा, लाडक्या बहिणीची केवायसी वेगळी आणि बँकांची केवायसी वेगळी. तर आता इथून पुढे नवीन आर्थिक वर्षामध्ये जे काय पैसे येतील, नवीन आर्थिक वर्ष कधीपासून सुरू झाले, 1 एप्रिलपासून सुरू झाले. मग त्यानंतर जे मागच्या महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे तर ते येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे. तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं 2 फोटो घेऊन जायचं आहे, तुमचं आधार कार्ड या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि आधार कार्डवर जो काय तुमचा जुना फोटो आहे, काहींनी आधार कार्ड 2015च्या आधी काढलं, काहींनी 2010ला आधार कार्ड काढले. मग त्यावरती महिलांनी काय केले, फोटोच बदलला नाही आहे. मग जुना फोटो आहे, आता तुमचा चेहरा आणि जुना फोटो यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अर्जंटमध्ये तुम्हाला काय करायला सांगितलंय की आता तुमचं आधार कार्ड आहे जे अपडेट करून तुम्हाला बँकांची नवीन केवायसी आता करायला सांगितलेली आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, आज मंगळवार आहे, आज या ठिकाणी 7 एप्रिल आहे. आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे याची माहिती पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून आता सांगणार आहे.
त्याचं कारण म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी एक चूक केलेली होती आणि त्या चुकीमुळे जवळपास या ठिकाणी आता 16 लाख लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ताच आला नाही. तुम्हाला आला असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला एप्रिल महिन्याचा पण आता पुढच्या महिन्यात हप्ता येणार आहे. परंतु आज मंगळवार आहे, आज मार्च महिन्याचा हप्ता देखील सरकारच्या माध्यमातून 1500 रुपयांचा सोडायला सुरुवात केल्या. लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे, कारण आजपर्यंत ज्या काय बातम्या आल्या होत्या तर त्या या ठिकाणी खोट्या ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण ही जी माहिती दिल्या तर ती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना कार्यक्रमानिमित्त बोलत असताना सांगितलंय की मंगळवार या ठिकाणी 7 एप्रिल रोजी जेवढ्या पण काही लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागली होती त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट या ठिकाणी आता 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. पण लाडक्या बहिणींनो, हे पैसे सगळ्यांना मिळणार नाहीत. पहिला नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आलाय तो म्हणजे आता तुमच्या घरामध्ये एखादी या ठिकाणी आता 4 चाकी गाडी असेल, बघा तुम्हाला 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही हे इथपर्यंत तुम्हाला माहित होतं. परंतु सरकारच्या माध्यमातून 2 चाक्या गाड्या देखील चेकिंग करायला सुरुवात केल्या. तुम्हाला वाटतं असेल की आता असं कुठं असतंय काय, 2 चाकी गाड्या कसं काय चेक करणार? तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतीची KYC केल्या. घरातील मेन कार्यकर्ता मेन पुरुष असतो तो आणि त्यांच्या नावावर नेमकं गाड्या किती आहेत. मग आता 2 चाकी गाड्या 3 पेक्षा जास्त एका घरामध्ये आढळल्या तर अशा बहिणींचा लाभ या ठिकाणी तातडीने बंद करण्याची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्याचं कारण असं आहे, 2 चाकी गाड्या जर असतील तर त्या 3च्या वर जर असतील तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून असा नियम या ठिकाणी होतोय की तुम्ही श्रीमंत महिलांपैकी महिला आहात आणि त्यामुळे तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार नाही. त्याचं कारण म्हणजे गोरगरीब महिलांवर अत्याचार अन्याय होणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सांगण्यात आले, तुम्ही जर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि 2 चाकी गाड्या जर 3च्या वरती असेल तर अशा बहिणींचा लाभ देखील या ठिकाणी बंद करण्यात येण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी आता वर्तवल्याचं पाहायला मिळतंय. तर हा झाला दुसरा नियम. त्यानंतर पुढचे नियम कोणकोणते आलेत हे सुद्धा झटपट पद्धतीने आपण अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता समजून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता पुढचे नियम सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे लावण्यात आले आहेत, ज्यामधून जवळपास आता 3 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत. आज मंगळवार आहे, आज एकच दिवस वाटपाचा निवडलाय, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. उद्यापासून बारामती त्या ठिकाणी आता जिल्ह्याचे बारामती तालुक्याचे आता पोटनिवडणूक चालू होणार आहे. त्यामुळे उद्यापासून आता 25 एप्रिलपर्यंत आता अजिबात पैशांचं वितरण होणार नाही. आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण करून टाकण्याची ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आल्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी आता इथे कान देऊन ऐकायचं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार नाही आहे, ही सर्व काही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये आता समजावून सांगणार आहे. त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असावी, घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असावं, त्यांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आलेला असावा, तरच त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये आज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळणार आहेत असं सांगण्यात आलंय. आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या नियमांची पडताळणी केली त्यामधून जवळपास आता 13 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या. तुम्हाला वाटत असेल अचानक अपात्र महिलांची संख्या का वाढली? सरकारचं स्पष्टपणे उद्देश आहे, आम्ही फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांना हप्ता देतो. जर करता श्रीमंत धनदांडग्या महिला जर हप्ता घेण्याचा प्रयत्न केल्या तर त्यांना सरळ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या यादीतून डायरेक्ट बाद करण्यात येईल, अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर बघा आता सुरुवात करूया, कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण होणार आहे. तर पहिला जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर. आता बघा प्रत्येक 14 जिल्ह्यापैकी आता एक जिल्हा सांगितला छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या पाहिली तर 1,69,000 लाडक्या बहिणी टोटल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये पात्र ठरले आहेत. त्या छत्रपती संभाजीनगर आता जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींना आज त्या ठिकाणी पैशांची आता वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलाय का बघा, तुम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड काढलाय का बघा, तर या जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा सुद्धा जिल्हा पुढे असणार आहे, त्यामुळे 2 मिनिटे लक्ष देऊन आता बघायचं आहे. मोजून फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. तुमच्या जिल्ह्याची माहिती सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आली. 14 जिल्ह्यापैकी एक जिल्हा सांगितला, अजून 13 जिल्हे बाकी आहेत. त्या 13 जिल्ह्यांची
स्पष्टपणे सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। तर बघा, आता पुढचा जिल्हा जो सांगण्यात आलाय 2 नंबरचा जिल्हा, हे तुमचा आहे का बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय अकोला जिल्हा। अकोला जिल्हा म्हणजे या जिल्ह्यामध्ये आता गोरगरीब महिला राहतात, त्यांचं या ठिकाणी शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता, KYC केली होती। तर यामध्ये जवळपास 1,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या। त्या सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती आज त्यांच्या हक्काचा निधी या ठिकाणी आता जमा होण्याची शक्यता आहे। बघा, 14 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे सांगितले, अजून 12 जिल्हे बाकी आहेत। अजून या 12 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। जर असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण आता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता सरकारने जमा करायला सुरुवात केल्या। आता बघा, तिसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात येतोय, म्हणजे जो आहे तर तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे आता कोल्हापूर जिल्हा। आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भरपूर पाऊस पडलाय, गारपीट झाल्या मागच्या महिन्यात, तर त्या महिला सुद्धा आता या ठिकाणी आनंदित होणार आहेत। त्या जवळपास आता 1,00,000 त्या ठिकाणी 37,000 लाडक्या बहिणी आता मार्च महिन्यासाठी आता पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर बघा, त्या ठिकाणी चौथा जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी येत आहे, त्याच्या साईडचाच सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आता अनेक लाडक्या बहिणींना आज या ठिकाणी DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा या ठिकाणी होणार आहेत। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडण्यात आलाय, तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी सांगताय, आपला जिल्हा यामध्ये आहे का। सर्वांनी 2 मिनिटे आता लक्ष घालून द्यायचं आहे। 14 जिल्ह्यापैकी आता जवळपास त्या ठिकाणी 14 जिल्ह्यापैकी तुम्हाला 4 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 10 जिल्हे बाकी आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा सुद्धा नक्कीच या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढचे 2 मिनिटे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 5वा जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आला आहे, तर त्या 5व्या जिल्ह्याचं नाव आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, तो म्हणजे परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, म्हणजेच गोरगरीब महिलांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पैसे जमा होण्याची शक्यता आहे। तर बघा, 14 जिल्ह्यापैकी 5 जिल्हे सांगितले, अजून 9 जिल्हे आहेत। 9 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्की बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचे 2 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत, कोकणातील जिल्हे आहेत। यामध्ये पैशांचं वितरण तुम्हाला होणार आहे, रत्नागिरी आणि रायगड। तुमचा जिल्हा आहे का रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। जर करता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी KYC केलेले असेल तर तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। जर करता तुम्ही KYC केलेल्या महिला नसाल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही, हे तुम्ही लाडक्या बहिणींनो आता लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, खूप मोठा जिल्हा आहे, ते म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आणि या ठिकाणी पुणे जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची जर संख्या पाहिली तर टोटल या ठिकाणी आता 2.5 ते 2.25 लाख दोन्ही जिल्ह्यांची संख्या आहे। लागोपाठचे जवळजवळचे जिल्हे आहेत, त्यामुळे या जिल्ह्यांची सुद्धा निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांमार्फत समजते। आता या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।